आत्ता शोरूममधून व्हिडिओ बनवतोय. आज जरा जास्त वेळ शोरूममध्ये थांबलेलो होतो. 10:17 झालेत. दिसतंय 10:17. तर इथून बघा त्या लाईटी दिसतात का लाईटी? त्या लाईटीमध्ये आत्ता काम चालू आहे. स्लॅब टाकायचं चालू आहे. स्लॅबचं काम चालू आहे. म्हणजे स्लॅब टाकायला लागलं, बाकी सगळी कामं चालू आहेत. तर तिथं बरेच जण कामगार लागलेत. सांगण्याचं काय आहे तुम्हाला की त्यांचं जेवण झालंय. जेवण झाल्यानंतर ते त्यांचं काम करायला लागलेत. मग ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण शतपावली करतो जेवणानंतर किंवा हालचाली करतो, त्यावेळेस मात्र लय काय कोण सांगतं तुम्हाला जेवणानंतर हे करायचं नाही, काय नसतं करायचं. ह्यांना कुठे नियम आहे का? म्हणजे पोटाला कमवण्यासाठी मिळवण्यासाठी रात्रीचं जागरण करून काम केलं चालतंय, बाकीच्या हालचाली चालत नाहीत. तुम्ही ह्याच्यामुळं तुमच्या हालचाली एकतर कोण करायला सगळे, तुमचा पाय पडायला सगळे बसतील, ज्ञान सांगायला बसतील. आता ह्यांना कोण सांगायला जाणार आहे तुम्ही की बाबा नो रात्रीचं जेवण झालंय, रात्र हे आपल्याला झोपण्यासाठी असते. आता हे रात्रभर काम करणार आहेत. सगळ्या ठिकाणी परफेक्शन करत बसू नका. हालचाली करा, ऍक्शन घ्या. सगळ्यात महत्त्वाचं ऍक्शन घ्या. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला हालचाली करा. जेव्हा पोट रिकाम असेल त्यावेळेस चांगला व्यायाम करा. आणि दिवसभरामध्ये एकसारखं सातत्याने बसून राहू नका. दर 1 तासानंतर 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट लहान लहान हालचाली करा. त्याचे भरपूर व्हिडिओ असतात आपले. म्हणून तुम्हाला ह्या एवढ्या रात्रीचं आता आपण तुम्हाला दाखवलं. ह्या रात्रीचं एवढं हे काम करतात, जेवण झालंय, झोप घेत नाहीत. बाकीचे आपले कितीतरी लोक असे काम करतात रात्रीचं. त्यामुळे कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.